सुरू झाली. आपण थेट जाऊयात. वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात. काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे. पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो. काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं. ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्यपातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसत आहे. तर यापूर्वी सुद्धा काँग्रेसकडूनच त्यांच्या विरोधात उमेदवार दिला गेला होता. मग असं म्हणतात की दिल्ली ही काँग्रेसची नाराज होती त्या संदर्भाने, आणि वारंवार असं त्यांच्या अनुषंगाने काँग्रेसकडून का असे टीका होत आहे? एक तर असं आहे की या संदर्भामध्ये टीका होण्याचं कारण, टीका करण्याचं कारण एकच आहे की दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर दादांबद्दलचं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने आज संबंध महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करण्यातल्या कार्यकर्त्यांनी पाहिल्यात. दादांची प्रथम जयंतीसुद्धा संबंध राज्यभरामध्ये स्वयंपूर्तीने पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी, तरुणाईंनी, शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने केली, आणि स्वाभाविकच दादांच्या 40 वर्षाच्या कौटुंबिक नात्यातल्या पत्नी म्हणून आज ज्या पद्धतीने वहिनी काम करतायत, याच्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी याबद्दलची अशी टीका टिप्पणी करणार तर त्यांना करू द्या. आम्ही आमच्यामध्ये काम करत राहू. नंतर जरी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तरी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र त्या घटनेचं अगोदर समर्थन केलेलं होतं. दुपारी त्यांनी ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांमध्ये विधान केलं होतं. त्यांनी विधान बरोबर आहे असं म्हटलं. तेच मी सांगतो की वैचारिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे. काल संध्याकाळी रात्री उशिरा ट्विट केलं कारण त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दलच्या तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरत आहेत. त्याच्यामुळे कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल. संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहिजे, आपण बोललं पाहिजे, आणि त्यांच्यावरती होणारी टीका ही अजित पवार यांच्या पत्नी म्हणून नाही तर त्या उपमुख्यमंत्री घटनात्मक पदावर आहे त्याचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी बोलावं. एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण बहिणी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये, शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं ज्यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना थांबा असं म्हटलं गेलं, वहिनींना प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न थांबा हा प्रश्न करा, त्यानंतरचा हे सगळं प्रकरण सुरू झालं. जर पालकमंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारत अध्यक्ष पक्षामध्ये म्हणजे अध्यक्ष बोलायला लागतात तेव्हा तुमच्या पक्षाचे नेते त्यांना थांबवतात.